पुन्हा एकदा आपण तयार आहोत. राहुलदादा पेंढारकर यांचं मागील वर्षी खूप मोठं सहकार्य त्या स्पर्धेसाठी लाभलं. यंदाच्या वर्षी देखील प्रत्येक जण उत्सुक आहे या स्पर्धेसाठी. मात्र सध्या आपण पाहिलं तर सनी कंकनिया त्याच्यासोबत वैभव हे दोघी बॅटर मैदानामध्ये गेलेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सुरेश दाखल होईल. आता 6 चेंडू तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये दाखवायचे. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला होतीये सुरुवात. अचानक बनपुरी टीमनं मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी दाखवली आहे. P1 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1. वेगवान गोलंदाज मालदन टीमचा सुरेश आणि त्याच्या विपक्ष सनी कंक. एक मोठी मुकाबला, बडा मुकाबला. येस, अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू गलीमध्ये एक सिंगल धाव जातीये. वेगळी मजा या मॅचला, कारण की मालदन टीम असेल, अचानक बनपुरी टीम असेल. जेव्हा टेनिस क्रिकेटच्या नवीन सीझनची सुरुवात होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रतीक्षा असते आपल्याला या सीझनची एक ट्रॉफी घेऊन जायचे बस. यासाठी तुम्ही खेळत असता, यासाठी तुमची लढाई चालू असते. फटका तर खेळून काढलाय, कॉल दिला कॅच साठी. कव्हरचा खेळाडू अगदी त्याच्या डोळ्यासमोर. अवघड होती थोडी कॅच, भरपूर लांब होती, चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये खेळाडू. सनी कंक पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक तुफान बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो हाही खेळाडू. मात्र सुरेश सारखा दुसऱ्या बाजूला मालदन टीम साठी गेले कित्येक वर्ष ओव्हर क्रमांक 1 मध्ये ज्या गोलंदाजाला डोळे झाकून चेंडू त्याच्या हातामध्ये दिला जातो, अगदी विश्वासाचा गोलंदाज सुरेश एका बाजूला. सनी कंक फटका खेळत असताना बॅटवरून हात पण निसटलाय, नकार दिलाय त्यानं धावसंख्येसाठी. मागील मॅच मध्ये देखील सनी कंक सुरुवातीला शांत होता, त्यानंतर या सनी कंकनं हात खोलायला सुरुवात केली. या मॅच मध्ये देखील सुरेशनं आता शांत ठेवलंय थोडं सनी कंकला, आणि सुरेशनं आपल्या वेगाचा आतापर्यंत चांगल्या नमुन्याची गोलंदाजी दाखवली आहे. अचूक टप्पा आणि योग्य वेग याचंच नाव सुरेश. हा ही चेंडू चांगला हाताळला, थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर ठेवला. 4 चेंडू तब्बल हाताळले. 4 चेंडू मध्ये तब्बल धावा 3 दिलेल्या आहेत. तब्बल 3 धावा या 4 चेंडूच्या मागे आतापर्यंत आलेल्या आहेत. लफ केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू तर खेळून काढलाय, तिथे आउटफील्ड स्लो असते. थांबलाय चेंडू. धावा धावून घ्यावा लागतील. 2 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या धावसंख्येवरती. 1 to go म्हणजे आता एक चेंडू बाकी आहे या ओव्हर क्रमांक 1 चा. हाई फुल टॉस होता. व्हॉट अ फील्डिंग एफर्ट्स, व्हॉट अ फील्डिंग एफर्ट्स. अप्रतिम फील्डिंग एफर्ट्स ॲज अ विकेट किपर सुनील भाऊला नेहमी आपण पाहतो. मात्र आज आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअरला उभे होते आणि ज्या पद्धतीने चेंडूवरती झडप टाकली आहे, स्टॉप केला चेंडू, गती स्टॉप केली चेंडूची. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. अचानक बनपुरी बॅटिंग करत असताना 6 धावा 6 चेंडूच्या मागे आलेल्या आहेत. सनी कंक सारख्या फलंदाजाला 10 ते 12 चेंडू ही बस झालेत असे म्हटलं जातं, कारण की शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी चेंज होईल. नितीन आलाय जो या मैदानामध्ये सातत्याने गोठवलीच्या खेळाडूंसोबत प्रॅक्टिस मध्ये उतरतो, तो नितीन आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करणारे खेळाडू. दुसऱ्या बाजूला सनी कंक जो सातत्याने टच मध्ये राहिलाय. प्रॅक्टिस मधले हे सगळे खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर येतात ना, तेव्हा मॅचला पाहण्याची मजा वेगळी असते. क्रिकेटचा आनंद मनमुराद घेणारे सगळे प्रेक्षक वर्ग YouTube लाईव्ह वरती जोडलेत.
ओम साई MTCच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. आता 80,000 सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी फक्त 99 सबस्क्राईब पाहिजे असतील मोबाईल हातामध्ये तर लगेच सबस्क्राईब करून टाका. लॉफ केला मिड विकेट मध्ये डीप मध्ये सुरेश वेगानं आला तोपर्यंत आपण पाहिलं तर विनोद फटकाचा अगदी चेंडू हाताला फेकला ही वॉर्ड थ्रो. विनोद काय फेकी केली विनोदनं. पुन्हा एक सिंगल धाव. वैभव ही त्याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मागील मॅच मध्ये या वैभवच्या बॅट मधून 2 लगातार षटकार आले आणि त्यानंतर मी अजूनही या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पाटण टेनिस क्रिकेटच्या सीझन मध्ये टच मध्ये आहे हे वैभवनं जणू आपल्या प्रतिस्पर्धी संघांना सांगून टाकलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला. डावखुऱ्या असा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर असे दोन्ही खेळाडू जेव्हा असतात तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये अशीच बदल होतो. मात्र काय चेंडू हाताळलाय नितीन. पाटणचा सिंगम मालदांचा सिंगम अप्रतिम चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी वाईडिश यॉर्कर हाताळला त्यानं. हाफ ट्रॅकर ट्रॅपेज कॅच साठी जातील पण चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. धाव एकच भेटेल. टीमची टोटल आपण पाहिली तर दादा 8 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 धाव संख्या या स्कोर कार्ड वरती सजले. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 चे 3 चेंडू आता बाकी आहेत. लफ केला जातोय. वैभवच्या याच फटक्याची प्रतीक्षा होती कारण की जेव्हा सनी कंक नावाचा हुकमी एक्का चालत नाही तेव्हा ट्रम्प कार्ड म्हणून वैभवला बाहेर काढलं जातं आणि वैभव जेव्हा जेव्हा संकट असतं तेव्हा तेव्हा आपल्यामधली ताकद आणि आपल्यामधली शैली बाहेर काढतो. अप्रतिम बॅटिंग वैभव देसाई. आबा या नावानं अगदी या खेळाडूला ओळख आहे. अनुभव आहे त्या आबा नावामागे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलेत. गावचं क्रिकेट मुंबईचं क्रिकेट सुरुवातीपासूनचे खेळाडू आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न टॉपेज पुन्हा लागतीये. जाईल डिक्लेअर मध्ये एक धाव. चेंडूचा खेळ जाऊन पोहोचलाय 5 वरती. धावा जाऊन पोहोचले 16 15 15 धावा. 1 टू गो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हा ही उचलला लॉफ केला जातोय. खेळाडू मिड मध्ये असेल डीप मध्ये चुकी होतीये. अशा क्षणाला ही मिस फिल्डिंग. बऱ्याच चुका झालेत आज फिल्डिंग करत असताना. काही जण एफर्ट्स देतात तर काही जण एफर्ट्स देत असताना थोडेशी कमी पडतात. त्याचा फटका टीमला भेटतो. 12 चेंडूचा तर खेळ झालाय. 6 चेंडूचा उर्वरित आहे आणि संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. 1919. टीम विचार करत असेल 30 पेक्षा जास्त धावा असू देत कारण की या संघाकडे बॉलिंग अटॅकही चांगला आहे. अचानक बनपुरी टीम सनी कंक वैभव दोघांकडे ताकद आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा गोळा करण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र गोलंदाज कोणाला निवडणार. राहुल पेंडाळकर यांच्याकडे जातील का. होय राहुल पेंडाळकर यांच्याकडे गेलेत. जेव्हा टॉस झाला तेव्हा राहुल पेंडाळकर साहेबांनी सांगितलं की मी माझ्या दिवसातला बरोबर काही वेळ हा क्रिकेटसाठी देतो. सकाळी 6च्या ठोक्याला उठणारे खेळाडू आज किती वय झालं तरी वयाच्या आकड्याकडे नजरअंदाज करून आपण तरुणच आहोत या उद्देशानं क्रिकेट खेळून आपल्यातील तरुणाई जिवंत ठेवणारे खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये राहुल पेंढारकर. पहिला चेंडू वाईट देतोय. कदाचित डिक्लेअर. वाईट +1. टीम अचानक बनपुरी बोलत असेल धावा येऊ देत कशाही येऊ देत. धावांची गरज आहे. वाईट +1 इसमें 13 घाटा. आहा मेरा कुछ नहीं जाता असाच सनी म्हणत असेल. राहुल दादा पेंढारकर ओव्हर साठी 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी. फुल टॉस दिला. अगदी बांधून खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एक सिंगल धाव. अनुभव चांगला आहे. एका खेळाडूकडे गोलंदाजाकडे अनुभव आहे तर दुसऱ्या फलंदाजाकडे ताकद आणि अनुभव दोन्ही गोष्टींचा समतोल आहे. सनी कंक राहुल दादा पेंढारकर
सुरेश दुसऱ्या बाजूला लॉंगॉनच्या जागेवरून धावत गेला राहुल पेंढारकर यांच्याकडे. बरीचशी कुजबूज त्यानं केली, बराचसा कानमंत्रही त्यानं दिला राहुल दादा पेंढारकर गोलंदाजीसाठी. व्हॉट अ बॉल, अप्रतिम गोलंदाजी. जुना चावल ओल्ड इज गोल्ड. अनुभव राहुल पेंढारकर यांचा. काय गोलंदाजी राहील. कट केला चेंडू पूर्णपणे. फसवलं राहुल दादा पेंढारकर यांनी. हा अनुभव आहे. तुम्ही रोज सकाळी उठून जर प्रॅक्टिस मध्ये असाल तर तुम्हाला मैदानामध्ये त्याचा रिझल्ट भेटतो. विदाउट प्रॅक्टिस क्रिकेट हा गेम नाहीये. या तेल निकलता है अच्छो अच्छो का. ये खेल नहीं है बच्चों का. टीमची टोटल 22 वरती आहे. म्हणून म्हटलं जातं परफेक्ट प्रॅक्टिस मॅन विल बी परफेक्ट. फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं नाहीये, परफेक्ट प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. किरण दाखल झालाय, तो आशेच आहे अचानक बनपुरी टीम साठी. उमेद का किरण दाखल झाला मैदानामध्ये. 23 धावा, 23 ऑन अ स्कोर कार्ड. 22 धावा, 22. हाफ ट्रॅकर यावेळी देखील आपण पहिला फटका तर खेळून काढला. कॅच साठी नितीन नाही चुकी करत. अप्रतिम कॅच पकडली आहे. झेल पकडला, खेळ होतोय शांत, नाही राहते ताळमेळ. असाच हा खेळ क्रिकेटचा आहे. अमित दादा दाखल होत आहेत. राहुल दादा पेंढारकर हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती. पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये PTPL मध्ये राहुल दादा पेंढारकर यांचं योगदान तेवढंच राहतं जेवढं आज गोलंदाजीसाठी आहे. जबरदस्त योगदान गोलंदाजीसाठी. अप्रतिम गोलंदाजी. तुमच्या गोलंदाजीमध्ये गती असणं गरजेचं नाहीये. तुमच्या गोलंदाजीमध्ये गतीही नसली तरी टप्पा आणि व्हेरिएशन म्हणजे तुमच्याकडे जेवढी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे तेवढं तुम्ही टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टिकून राहता, अबाधित राहता. वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं आहे. हे का म्हटलं जातं त्याच्या मागचं कारण आहे राहुल दादा पेंढारकर यांची असलेली स्लोअर वन गोलंदाजी. अमित दादासाठी हा चेंडू शफल होऊन पंचांकडे दाद मागितली. वाईट डेडो. अंपायर बोलता स्टिकच्या वरून गेलाय. हा बॉल आहे ब्रो, डॉट बॉल. थांबल्या धावा. ब्रेक लावला या धावसंख्येला. थोडे आकडून ठेवलेत. आता टाळा मारण्याच्या मनस्थितीमध्ये राहुल दादा पेंढारकर आहेत. चेंडू झाले तब्बल आतापर्यंत 4. 2 to go. व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. राहुल दादा पेंढारकर हे नाव क्रिकेटमध्ये, पाटण क्रिकेटमध्ये हे असं नाव आहे ज्यांनी क्रिकेटची सुरुवात जेव्हा पायामध्ये शूज घालायला नव्हते, अनवाणी पायानं डोंगर पार करून क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत. आणि आज क्रिकेट एवढं मोठं होत असताना यांचा खेळ तसाच आहे. 1 to go. मालदन टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळतात. समाजकारण, राजकारण यामधून क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर वेळ काढून आज दाखल झाले. फिटनेसही महत्वाचा मानतात, यासाठी सातत्याने मैदानामध्ये ते दिसतात. व्हॉट अ बॉल. हाही आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. 2 धावा ते इथे कंप्लीट केलेत. बॅकअप आहे. अप्रतिम गोलंदाजी राहुल दादा पेंढारकर. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल 25-26 रन्स टू विन. 26 धावा करायचे आई वडजाई देवी मालदन टीमला. आणि राहुल दादा यांच्या गोलंदाजीमध्ये धावा फक्त आपण पाहिलं तर खर्च झाल्या 4 धावा खर्च झाल्या. विकेट त्यांनी मिळवले तब्बल 2. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. मालदन टीम आई वडजाई देवीच्या नावानं खेळते. आज खेळाडू शॉट आहे 1, मी म्हणेल 2 खेळाडू आज शॉट आहेत. म्हणजे त्यांच्या बॅटवरती लक्ष ठेवायलाही एक्स्ट्रा खेळाडू नाहीये त्यांच्याकडे, तरीही आज अप्रतिम खेळ खेळत आहेत. तुमच्याकडे खेळाडूंची संख्या किती आहे? कारण की जिवाळा टीम वन साइड आपण पाहिलं तर मागच्या स्पर्धेमध्ये 8 खेळाडू घेऊन उतरला, ट्रॉफी मिळवली. खेळाडू तुमच्याकडे किती आहेत ते बेस्ट असणं गरजेचं आहे. मालदन टीम आज 1 शॉट खेळाडू खेळवते. टॉस यानंतर विजेता टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड विपक्ष आत्ताचा विजेता संघ यामध्ये होईल.
26 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. अगदी लाईनअप करून दाखल झालाय अचानक बनपुरी टीम. सव्वीस धावा. जाऊया मॅचच्या दिशेनं. संदीप आणि सुरेश दोन्ही बॅटर दाखल होत आहेत. शनिवार रविवार दोन्ही दिवस क्रिकेटचे. फॅमिलीला वेळ द्यावा लागतो, फोन उचलावे लागतात, बोलावं लागतं. जो क्रिकेट खेळताना मोबाईल बाजूला ठेवून जातो ना, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी या मॅनेज कराव्या लागतात. मॅचला होते सुरुवात. येस, लेट्स प्ले द क्रिकेट. मोठी विकेट पडली. पहिल्याच चेंडूवरती ही विकेट प्राप्त केली गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या चेंडूवरती ही विकेट प्राप्त केली राहुल यांनी. तर पहिला डॉट टाकला आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट सुरेशच्या माध्यमातून. सुरेश माघारी जातोय. विनोद दाखल झाला आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये. 26 धावा थांबवायचे. आता मेन रोल येतो कॅप्टनचा. सनी कंक देखील ऍज अ टीम कॅप्टन म्हणून ओळखला जातो. अमित यांच्याकडे अनुभव आहे कॅप्टन म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कृष्ण मराठे ऍज अ कॅप्टन, चतुर कॅप्टन म्हणून ओळखला जातो. आणि एवढे जण जेव्हा कॅप्टनशिप करतात तर टीम पूर्णपणे जाळ टाकत असते की या 26 कशा पद्धतीने रोखल्या जाऊ शकतात. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, खेळाडू स्टॉप केलाय. डॉट बॉल येईल, डॉट बॉल. पहिले तिन्ही चेंडू मध्ये धाव आली नाहीये, विकेट आली आहे. तिन्ही चेंडू डॉट गेलेत आतापर्यंत. एका बाजूला बॅटिंग करत असताना मिस्टर संदीप, तर विनोद दुसऱ्या बाजूला.
हाफ ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, अगदी मागे सरून हा फटका खेळलाय. एक सिंगल धावही प्राप्त केली आता या फटक्यावरती. P1 पॉवर प्ले क्रमांक 1 सध्या चालू आहे. दुसऱ्या बाजूला मिस्टर MPL सध्या मात्र स्ट्रायकिंगला. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळलाय, जरूर येईल. डॉट बॉल. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तब्बल 5 आणि धावाले 1. 5 चेंडू मध्ये एकच धाव आतापर्यंत राहुलने दिली आहे. या मॅच मध्ये या 26 धावा थोड्याशा डोंगरासारख्या वाढतात. आता डोंगरासारख्या दिसतात. टार्गेट भलं मोठं दिसत असेल जेव्हा 5 चेंडू मागे तुमचा फलंदाज माघारी जातो, 1 धाव तुमच्याकडे येते. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल पॉवर प्लेचा. हा असेल शेवटचा चेंडू. हा ही लॉफ केलाय, डीप मध्ये निघून जातोय. कव्हर केला फटका. षटकार आहे का चौकार आहे? इट्स अ मॅक्सिमम. हा षटकार आहे. हा षटकार आहे. इट्स अ मॅक्सिमम. कव्हर केला. पहिले 5 डॉट बॉल, शेवटच्या चेंडूवरती षटकार. या डॉट बॉल वरती थोडंसं पाणी शिंपडलं जातं. आता येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. मॅच बनत चालली. एक षटकाराला मॅचचं समीकरण बनलं. बॉलर कोणाला बाहेर काढला जाईल? चला थोडासा स्पीडअप घ्या. थोडासा स्पीडअप घेऊयात. लेट्स सी बॉलर कोण बाहेर येतोय गोलंदाजीसाठी. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल? मिस्टर MPL आहे तो मॅच मध्ये एक वेगळा जोश है. MPL रहेगा तो मैच भी रहेगा. कारण की मालदन प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होते तेव्हा मिस्टर MPL म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. गाजवला पहिला हंगाम या खेळाडूनं. पाटण विभागाच्या, पाटण तालुक्याच्या स्पर्धा जेव्हा गावच्या विभागामध्ये चालू होतात, ग्रामीण विभागामध्ये आपल्या गावाकडे चालू होतात, त्यावेळी देखणीय स्पर्धा, मॅनेजमेंट पाहण्यासारखी स्पर्धा, अशी MPL स्पर्धा पाहिली जाते. मालदन प्रीमियर लीग. या मालदनकरांना बऱ्याचशा अडचणीतून वाटा शोधायच्या. म्हणजे पाऊस पडलेला असताना ती MPL त्यांनी पूर्ण करून दाखवली होती. आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय सनी कंक. तुमच्याकडे असलेला हुकमी एक्का तुम्ही कधी बाहेर काढायचा तुमच्या हातामध्ये. सनी कंक हा नावाचा हुकमी एक्काच आहे अचानक बनपुरीकडे, आणि या टीमनं सनी कंकला आता बाहेर काढले गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला विनोद बॅटिंग करत असताना येणारे 12 चेंडू आणि तब्बल 19 धावा विजयासाठी हव्यात. अचानक बनपुरी टीम 12 मध्ये 19 थांबवायचे याही टीमला. आता पहिला चेंडू अगदी इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. साइड ऐसे बताओ कि अंपायर को समझ में आए. अंपायर सेट की साइड नहीं बताया गुरु. फ्री हिट चा चेंडू. अंपायर के सामने जाओ सर. राइट आर्म ओवर, राइट राउंड विकेट. ये आप बताओ. अंपायर बोलता है नाही मला मागे डोळे नाही आहेत, मी नाही पाहिलं. सनी बोलतो इट्स ओके, फिर से शुरुआत करेंगे. चलो. फ्री हिट चा चेंडू. कव्हर करेल सनी पूर्ण ओव्हर की मिस्टर MPL तुटून पडेल. फ्री हिट चा चेंडू. ओहो, बॅटीवरती सरळ आला नाहीये. डिक्लेअर मध्ये जाईल एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या आता 10 वरती जाऊन पोहोचली आहे. सनी कंक गोलंदाजीसाठी 10 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न सरळ बॅट वरती नाही आला. 1 बाउंड चेंडू निघून जातोय. 4 येईल चौकार. अडचणी प्रत्येकाच्या समोर आहे. याच अडचणीतून वाटा शोधायच्या असतात.
बऱ्याचशा वाटा विजयापर्यंतही जातात. 15 धावा, 14 धावा, माफ करा, 14. मगाशी हाच उल्लेख केला. मिस्टर संदीप आहे, मॅच मध्ये जीव आहे. मॅच मध्ये तो मी म्हणेल की एक वेगळा आनंद आहे. आणि त्याच संदीपला पकडण्यासाठी सनी कंक आला गोलंदाजीसाठी. हा हो हो, वॉट बॉल, डबल माइंडसेट. पूल करू की मान देऊ, सनी कंक न डॉट काढला. चेंडू निर्धाव जातोय. हा चेंडू कमबॅक होईल, कधी होईल, कोणत्याही क्षणी होईल. तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी एक छोटी मुवमेंट काफी आहे आणि मॅच छोट्या मुवमेंट न ही बनते. 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. 9 मध्ये 12. गती परिवर्तन ओळखलं. सरळ बॅटच्या समोर, सरळ बॅट न उचलला. ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून उचलून फेकून दिला जातोय. सनी कंकच्या विरोधामध्ये मिस्टर एमपीएल संदीपच्या बॅट मधून आलेला हा तुफानी फटका. सीधी बॅट, नो बकवास. सरळ बॅट वी शेप मध्ये खेळला. वी फॉर विक्ट्री. याच विक्ट्रीच्या दिशेनं आता टीम वळतीये. 6 धावा हव्यात आता विजयासाठी. एक बडा हिट. हाई फटका खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर एक डीप मधून खेळाडू येतो वेगानं. चेंडू गॅदर केला. फेकी चांगली राहिली नाहीये. 2 धावा आता मात्र कंप्लीट होत आहेत. वंचिगो. गोलंदाजी चांगली राहिली आज मालदन टीमची. वडजाई देवीच्या नावानं हाही संघ खेळतोय. ग्रामदैवत मालदन गावाचं. हलक्या त्याने कट केलाय. संदीप यांना हुशार खेळाडू का म्हटलं जातं? जिथे ताकदीचा उपयोग आहे तिथे ताकद लावतात, जिथे युक्तीचा उपयोग आहे तिथे युक्ती लावतात. टीम 6 चेंडू आणि 3 धावा आता हव्यात. 6 चेंडू 3. टीम वर्क महत्वाचं असतं. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकटा खेळाडू तुम्हाला नाही जिंकून देऊ शकत. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी कोण बाहेर काढायचा याची चर्चा होते टीम मीटिंग मध्ये, पण वेळ कमी आहे. कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जातीये? कदाचित ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैभव आहे. 6 चेंडू मध्ये तब्बल आता 3 धावा अडवायच्या. पण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही विजय आणि पराभवाचा आपण बोलत नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं? जिथे कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. 6 चेंडू 3 धावाही अडवल्या जातात. 3 चेंडू 6 धावाही केल्या जातात. ओहो, पहिला चेंडू नो बॉल. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि थांबावं लागेल कदाचित एका धावेसाठी. येस, तोपर्यंत चेक करतोय आम्ही. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येस येस येस. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आम्ही लगेच डिसिजन पोहोचवतोय. क्रुशियल मुवमेंट अंपायरनं अंपायर डिसिजन वरती आम्ही जावतोय. पुन्हा अंपायर डिसिजन. अखेरीस मॅच होते फिनिश. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजेता राहिला आई वडजाई देवी मालदन टीम. विजेता संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजांनी
ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा खर्च केल्या फक्त 4, विकेट घेतले, धावा खर्च केल्या 6, विकेट